brought to you by Palvi Agrico. आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार, तेही मोबाईलच्या एका क्लिकवर. ज्येष्ठ सदस्य श्री दिलीप वळसे पाटील साहेबांनी अर्थसंकल्पावरती चर्चेसंदर्भात काही बाबींवरती सभागृहाचं लक्ष आकर्षित केलेलं आहे. त्या संदर्भात मी सभागृहाला अवगत करू इच्छितो की आपल्या सर्वांनाच विदित आहे की काल महिला दिनासंदर्भातली चर्चा घेणं आवश्यक होतं. सगळ्यांचीच भावना होती की जागतिक महिला दिन असल्यामुळे त्या चर्चेला प्राधान्य देणं आवश्यक आहे. त्या अनुषंगाने काल आपण ती तो विषय चर्चेला घेतला, तो प्रस्ताव चर्चेला घेतला, त्याच्यावरती चर्चा झाली आणि जवळजवळ 4:30 वाजेपर्यंत ती चर्चा चालली. त्यानंतर आपल्याला इतर कामकाज होतं, काही लक्षवेधी पेंडिंग होत्या, तरीही त्याला प्रायोरिटी न देता आपण एक्सपेक्टेड असल्याप्रमाणे आपण बजेटच्या चर्चेला, अर्थसंकल्पाच्या चर्चेला प्राधान्य दिलं. त्यावरती मी आपल्याला सांगितल्याप्रमाणे जवळजवळ 5.5 तास त्याच्यावर चर्चा झाली. काल 11:13 सभागृहाचं कामकाज चालू राहिलं आणि आजही आपण जर ऑर्डर ऑफ द डे बघितला असेल तर त्यात प्रश्न उत्तरं, लेईंग आणि त्यानंतर आपण बजेट म्हणजेच अर्थसंकल्पीय चर्चेला प्राधान्य दिलेलं आहे. आजच्या दिवसात आपण एकही रेग्युलर सिटिंगला लक्षवेधी दाखवली नाही आहे. त्यामुळे अर्थसंकल्पावरच्या चर्चेबद्दलचं गांभीर्य संपूर्णपणे पीठासीन अधिकारी म्हणून मला आहेच आणि शासनाची पण हीच भूमिका आहे असं मला कळवण्यात आलेलं आहे. त्यामुळे माझी विनंती अशी राहील की वेळेचं सगळं मॅनेजमेंट करणं हे केवळ अध्यक्ष म्हणून मी हे करू शकतो तुमच्या सगळ्यांच्या सहकार्यातनं. काल मी विनंती केल्यानंतर 4:30 वाजता आपण आपल्या महिला दिनाच्या प्रस्तावावरची चर्चा थांबवली. त्यामुळे मला खात्री आहे यापुढेही सभागृहाचं सहकार्य मला प्राप्त, जेणेकरून महत्त्वाच्या विषयांवरती आपण योग्य वेळ देऊ शकू. चला पुढे जाऊया. अध्यक्ष महोदय, आणि दुसरी बाब जी आदरणीय वळसे पाटील साहेबांनी इकडे सादर केली की इकडे ठीक आहे, मंत्री इकडे आपल्याकडे 4 कॅबिनेट मंत्री आत्ताही सभागृहात उपस्थित आहेत, ते योग्य ते नोटिंग करत आहेत. वित्तमंत्र्यांना ते योग्य ती नोटिंग कळवतीलच, मुख्यमंत्र्यांनाही कळवतील. परंतु अधिकाऱ्यांसंदर्भात जी भूमिका आपण मांडली त्याच्याशी मी 100% सहमत आहे. जरीही अदृश्य गॅलरी असेल तरीही या गॅलरीमध्ये सगळे सिनियर सनदी अधिकारी इकडे उपस्थित संबंधित राहणं आवश्यक आहे. यापूर्वीही पत्राद्वारे मी त्यांना कळवलेलं आहे. ही शेवटची संधी मी राज्याच्या ब्युरोक्रेसीला देत आहे. जर का यापुढे अशा महत्त्वाच्या चर्चेच्या दरम्यान ACS लेवलचे अधिकारी गॅलरीत नसतील तर त्यावरती योग्य उपाययोजना हा सभागृह करण्यासाठी सक्षम आहे, याची नोंद घेण्यात यावी.